तुमचा पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे मोर, बी शहामृग, सी गरुड, डी हंस. तुमचे योग्य उत्तर आहे बी शहामृग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे कोकिळा, बी मोर, सी हंस, डी तोता. तुमचे योग्य उत्तर आहे बी मोर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सर्वात वेगाने उडणारा पक्षी कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे कबूतर, बी गरुड, सी पेरेग्रीन फाल्कन, डी बगळा. तुमचे योग्य उत्तर आहे सी पेरेग्रीन फाल्कन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शहामृग कोणत्या खंडात आढळतो? तुमचे ऑप्शन आहे आशिया, बी आफ्रिका, सी युरोप, डी अमेरिका. तुमचे योग्य उत्तर आहे बी आफ्रिका. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कावळ्याचा आवाज कसा असतो? तुमचे ऑप्शन आहे कर्कश, बी गोड, सी मंद, डी निःशब्द. तुमचे योग्य उत्तर आहे कर्कश. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणता पक्षी बोलू शकतो? तुमचे ऑप्शन आहे कोकिळा, बी तोता, सी मोर, डी बगळा. तुमचे योग्य उत्तर आहे बी तोता. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पक्ष्यांचे शरीर कोणत्या पदार्थाने झाकलेले असते? तुमचे ऑप्शन आहे केस, बी पिसे, सी काटे, डी त्वचा. तुमचे योग्य उत्तर आहे बी पिसे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पेंग्विन कुठे राहतात? तुमचे ऑप्शन आहे वाळवंटात, बी जंगलात, सी हिमप्रदेशात, डी समुद्रकिनारी. तुमचे योग्य उत्तर आहे सी हिमप्रदेशात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणता पक्षी आपले घर बांधत नाही? तुमचे ऑप्शन आहे सुतार पक्षी, बी कोकिळ, सी चिमणी, डी मोर. तुमचे योग्य उत्तर आहे बी कोकिळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे, पक्षी कोणत्या अवयवाच्या सहाय्याने उडतात? तुमचे ऑप्शन आहे पाय, बी पंख, सी शेपूट, डी डोके. तुमचे योग्य उत्तर आहे बी पंख. तुमचा पुढचा प्रश्न आहे, रात्री उडणारा पक्षी कोणता? तुमचे ऑप्शन आहे सुतार पक्षी, बी चिमणी, सी घुबड, डी कोकिळ. तुमचे योग्य उत्तर आहे सी
घुबड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, फ्लेमिंगो पक्षाचा रंग कोणता असतो? तुमचे ऑप्शन आहे अ. निळा, बी. लालसर गुलाबी, सी. हिरवा, डी. काळा. तुमचे योग्य उत्तर आहे बी. लालसर गुलाबी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणता पक्षी पाण्यात पोहतो? तुमचे ऑप्शन आहे अ. बदक, बी. कावळा, सी. कोकिळ, डी. सुतार पक्षी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. बदक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान पक्षी कोणता आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. चिमणी, बी. सुतार पक्षी, सी. हमिंगबर्ड, डी. कबूतर. तुमचे योग्य उत्तर आहे सी. हमिंगबर्ड. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गरुड कोणत्या प्रकारचा पक्षी आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. शाकाहारी, बी. मांसाहारी, सी. कीटकाहारी, डी. धान्याहारी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. मांसाहारी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, सुतार पक्षी आपली चोच कशासाठी वापरतो? तुमचे ऑप्शन आहे अ. गाण्यासाठी, बी. झाडावर ठोके मारण्यासाठी, सी. पिसं स्वच्छ करण्यासाठी, डी. उडण्यासाठी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. झाडावर ठोके मारण्यासाठी. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणता पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करतो? तुमचे ऑप्शन आहे अ. कोकिळ, बी. बदक, सी. कबूतर, डी. मोर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. बदक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चिमणीचे घराला काय म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे अ. घरटे, बी. बिळ, सी. गुहा, डी. माळ. तुमचे योग्य उत्तर आहे अ. घरटे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, कोणता पक्षी अंड्यावर बसून त्याला उब देतो? तुमचे ऑप्शन आहे अ. मादी पक्षी, बी. नर पक्षी, सी. दोघेही, डी. कोणताच नाही. तुमचे योग्य उत्तर आहे सी. दोघेही. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, पक्षी श्वास कशाद्वारे घेतात? तुमचे ऑप्शन आहे अ. त्वचेद्वारे, बी. फुफ्फुसाद्वारे, सी. पंखाद्वारे, डी. चोचेद्वारे. तुमचे योग्य उत्तर आहे बी. फुफ्फुसाद्वारे.